भेंडीची भाजी म्हटलं की इतक्या साऱ्या व्हेरायटी डोक्यात येतात. कुठली करावी? तर आज आपण भेंडीची रस्सा भाजी तयार केलेली आहे. झटपट तयार होणारी आणि मस्त लागणारी अशी भेंडीची ही रस्सा भाजी आहे. यासाठी मी पहिले भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, कारण भेंडी चिकट असते त्याच्यामुळे पहिले पुसून घेतली आणि त्यानंतर भेंडीचे अशा पद्धतीने सरळ काप करून घेतलेले आहे. तर ही साधारण 150 ग्रॅम भेंडी आहे, म्हणजे मोठ्या बाउलनी आपल्या काचेच्या ही भेंडी आहे काही. तर इथे पहा, या अशा पद्धतीने आपण याचे असे 4 भाग करून घ्यायचे. जितकी पातळ असेल ना भेंडी कापलेली तितकं छान ती कुरकुरी आणि मस्त लागते. तर इथे आपण त्याचप्रमाणे हे छोटे टमॅटो आहे, तर मी 4 टमॅटो घेते, 4 ते 5 टमॅटो, आणि त्यांना मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. 5 चमचे आपण तेल घालतो आहे आणि या काचेच्या बाउलभर या भेंड्या कापलेल्या आहेत. आता आपल्याला या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. मला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहत राहा. आता मी नुसत्या साध्या तेलावर या भेंडीला छान फ्राय करून घेतलं आहे आणि आता या भेंडीला मी तसंच अलगदपणे बाजूला करते आणि पहा कितीतरी तेल बाहेर सुटलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल हे तेल जास्त आहे तर तुम्ही कमी पण करू शकता. नाही तर याच तेलामध्ये आता आपण फोडणी घालणार आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि त्याचप्रमाणे एक छोटा कांदा बारीक चिरलेला. त्याच तेलामध्ये या कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि आवडत असल्यास लाल मिरची घालायची. तिखट आवडत असेल तर तिखटही घालू शकतो, नाहीतर लाल मिरचीसुद्धा मस्त लागते. पहा, हळूहळू कांद्यांचा रंग गोल्डन ब्राऊन होतात आहे, ते सुकतात आहे, त्यांचं व्हॉल्यूम कमी होतं आहे. मग यामध्ये आपण टमॅटोची प्युरी घालतो आहे. ही साधारण 3/4 कप प्युरी आहे टमॅटोची. तर आता आपण ह्या टमॅटोच्या प्युरीलाही छान शिजू देऊ. भेंडीच्या भाजीत सहसा मीठ थोडं उशिरा घालतात, तर आता आपण मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा मी लहान चमच्याने मीठ घातलं आहे आणि 1.5 चमचा लहान चमच्याने आपण धणे पावडर घातलेली आहे. ही प्युरी आपल्याला तोपर्यंत शिजवायची आहे जोपर्यंत तेल बाजूला दिसत नाही. तर आपण छान मस्तपैकी याला शिजू देऊया आणि मग यामध्ये आपण एक लाल रंगाचा ठेचा घालणार आहे. तो कसा बनवलेला आहे? लाल मिरच्या आणि लसूण पाकळ्या यांचा हा ठेचा आहे. खूपच मस्त लागतो, रंगही खूप छान येतो आणि खूप याने चव वाढते, खूपच मस्त लागते. नक्की असा ठेचा करून पहा. साध्या मी लसूण पाकळ्या आणि लाल मिरच्या यांना मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे. तर आपली आता भाजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे. एक 8 चमचे आपण गरम पाणी करून घेतलं आणि ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फ्लेवरसाठी आपण कसुरी मेथी घालतो आहे. तर आपण गरम केलेलं पाणीही घालून घेऊया, म्हणजे भाजी छान शिजते आणि त्याचा रंग छान येतो आणि कमी तेलातसुद्धा याचा छान वरती तवंग दिसतो. तर अशी मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहिलेली आहे.